हॅलो, परत एकदा सर्वांचं मराठी 24 रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण तुम्हाला व्हिडिओवरून कळालंच असेल आपण कुठली रेसिपी केलेली आहे. तर आज आपण केलेली आहे गुजराती खाकरा. तर पहा, अगदी साध्या सरळ पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी गुजराती खाकरा बनवता येतो. बाजारामध्ये अनेक प्रकारचे खाकरे अवेलेबल असतात. त्यामध्ये लसूण, जिरा मसाला, त्यानंतर मेथी खाकरा असे आणि मूग डाळ खाकरा वगैरे असे खूप प्रकार आपण पाहत असतो. तर घरच्या घरी आपल्याला अगदी माफक सामानामध्ये आणि किमतीमध्ये सुद्धा आपल्याला हे बनवून जातं. तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेला तर 4 ते 5 खाकरे फक्त 100 रुपयाला मिळतात. तर तुम्ही आणि जर घरात मोठं कुटुंब असेल तर ते पुरत नाही. तर तुम्ही घरच्या घरी जर हे ट्राय केलं तर तुम्ही एनी टाइम बनवू शकता आणि घरातील सगळ्यांना खूप ही रेसिपी आवडेल. तर मळतानाची रेसिपी माझ्याकडून व्हिडिओ तो डिलीट झाला होता, सो मी तुम्हाला मळल्यापासूनच मी दाखवत आहे. तर बघा, पूर्ण रेसिपी सांगते. 1 कप आपल्याला म्हणजे 1 वाटी गहू घ्यायचा आहे. त्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मी 1-2 चमचे 1 चमचा मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आणि त्यानंतर 1 चमचा ज्वारीचं पीठ असं मी घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 4 ते 5 शेंगदाणा तेल, जर तुमचं खाऊचं तेल असेल तर गोडं तेल आपल्याला 4 ते 5 चमचे ह्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर जिरे थोडेसे मी लाटण्याने थोडंसं बारीक करून घेतले. जिरे भरपूर टाकलेले आहेत कारण जिरा खाकरा सुद्धा होईल. आणि असं मिक्स केलेलं आहे मी, कारण मी पहिल्यांदाच ट्राय केला आहे आणि खूप सुंदरसा खाकरा हा बनलेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता, काही अवघड नाही आहे. खूप सोपा पद्धतीने आपल्याला हे करता येतं, काहीच अवघड नाही आहे. आपल्याला वाटतं की आपण कधी केलंच नाही, जमेल का वगैरे, पण काही नाही, तुम्ही करायला सुरुवात करा. बघा किती छान खाकरा तयार होईल आणि तुमचंही सगळे कौतुक करतील. किंवा तुम्हाला सुद्धा तुमच्या कलेमध्ये एक ॲडिशनल तुमचं स्किल वाढवता येईल. तर यामध्ये आपण मी लसूण थोडासा घातलेला आहे बारीक करून. त्यानंतर तुमच्याकडे मेथी अवेलेबल असेल तर मेथी खाकरा सुद्धा करू शकता. मेथी मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट तुम्ही यात टाकू शकता. तर या प्रकारे आपण सगळं घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर मी लाल तिखट घातलेला आहे. मसाला तिखट आपण जे भाजीसाठी वापरतो ते तिखट वापरलेलं आहे. काहींना मिरची हवी असेल तर मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण शक्यतो मसाला खाकरा वगैरे करताना आपण लाल तिखट घालावं. त्यानंतर हिंग पावडर घातलेली आहे. थोडासा मी ओवा घातलेला आहे, अगदी कमी प्रमाणात ओवा घातलेला आहे. त्यानंतर हळद घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण तेल लावून चोळायचं आहे. 1-5 चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि ते चोळून घ्यायचं आहे पीठ पहिल्यांदा. त्यानंतर अगदी थोडं पाणी वापरूनच आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, घट्टच मळायचं आहे, कारण आपल्याला एकदम खाकरा हा पातळ लाटायचा आहे. त्यामुळे आपण पीठ पातळ करू शकत नाही. तर मग अशा प्रकारे आपण मळून ठेवलेलं आहे. 1-5 मिनिटं मळून ठेवल्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण बारीक असे एकदम पातळ लेयर आपल्याला लाटायचे आहेत. आणि तुम्हाला मी थोडंसं छोट्या शेपमध्ये केलेला आहे, कारण माझ्याकडे जो मोठा बाऊल होता आणि छोटा बाऊल होता त्याचा वापर करून मी तो आकार हे केलेला आहे कारण आपल्याला कुठेही कॅरी करता येतो. लहान मुलांना जर आपण देत असेल तर ते सुद्धा छोटे लहान खाकरे खाऊ शकतात, त्यांना आवडेल सुद्धा. तर मी म्हणून लहान आकार केला आहे. तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता. प्लेटच्या आकाराचा केला तर अतिउत्तम. तर हे आपल्याला एकदम पावसाळ्यात सुद्धा खूप छान अशी रेसिपी ही तयार होते. खाताना तुम्हाला थोडंसं गरम करून त्याच्यावर तेल घालायचं आहे, तेल किंवा तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याची जी चटणी असेल तर ही शेंगदाण्याची चटणी याच्याबरोबर टाकून आपल्याला ही खाता येते. त्याचबरोबर तुमच्याकडे चीज असेल तर चीज सुद्धा टाकून तुम्ही गरम करून खाऊ शकता. इव्हन लोणच्यासोबत सुद्धा हे खाल्लं जातं. तर तुम्हाला ज्या पद्धतीने ही रेसिपी खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. अशी काही जात नाही आहे पर्टिक्युलर. तर पहा, घरच्या घरी तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. बरेच जण मशीनवर करतात, पण आपल्याकडे जर मशीन अवेलेबल नसेल तर आपण खूप सोप्या पद्धतीने करू शकतो. तर हे सगळं मिश्रण मी मळून ठेवलेलं आहे आणि ते लाटायचे आहेत. तर भाजताना काय करायचं आहे, गॅस नॉनस्टिक गॅस वापरलेला आहे, तवा वापरलेला आहे. तर तुम्ही गॅस हा शक्यतो मंद आणि लो ह्या 2 फ्लेमवरच ठेवायचा आहे, मोठा फ्लेम करायचा नाही. त्यानंतर जेव्हा आपण भाजत असतो तेव्हा 1-2 वेळा परतून हाताने घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कापडाच्या साह्याने दाबून हा खाकरा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की खाकरा एकसारखा भाजला जातो आणि त्याला कुरकुरीत असा बनतो. तर हा प्रेस करून दरवेळी कापडाने प्रेस करून आपल्याला हा खाकरा भाजायचा आहे. तर हे खाकरा भाजायला थोडासा टाइम लागतो, कारण
कारण लो ते मीडियम फ्लेम वापरले जाते म्हणून. तर मी एका वेळी 3-4 जेवढे वावतील तव्यामध्ये तेवढे मी लागोपाठ मी हे भाजलेले आहेत. कारण तेवढा वेळ कमी म्हणजे हा भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो. तर एका वेळी जास्त आपण करत असेल तर आपला वेळ जास्त जाणार नाही, म्हणून आपण ह्या पद्धतीने केलेलं आहे. तर हे सर्व खाकरे मी आता भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुमच्यासमोर मी दाखवलेलं आहे की खाकरा हा एकदम मस्त असा सुंदर मी तुपाबरोबर लावून खाल्लेला आहे. तर तुम्ही यात थोडीशी शेव, कांदा वगैरे टाकून, कोथिंबीर टाकून, मसाला तिखट टाकून तुम्ही हे खाकरा खाऊ शकता. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही त्याला चहा बिस्किट न देता खाकरा आणि चहा दिला तरी तर एक वेगळं काहीतरी होईल आणि हेल्दी सुद्धा होईल. तर बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा, मैदा खाण्यापेक्षा आपल्याला आपले जे काही घरगुती डाळी आणि घरगुती जे पीठ आहे ते वापरून आपण सगळ्या रेसिपी ट्राय करायला हव्यात. कारण मैदा खाणं अनहेल्दीच आहे. असंही अगदी रेअर केसमध्ये ठीक आहे, पण आधीमध्ये मोस्टली आपण गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ याचाच वापर करून आपले हे पदार्थ केले तर उत्तम. तर बाहेर बाजारात तर आपल्याला मैद्याशिवाय काही मिळत नाही. तर आपण घरच्या घरी जेव्हा ही रेसिपी करतो तेव्हा त्याचा एक खूप चांगला असा फायदा आपल्याला होत असतो आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा आणि आपल्या जिभेची चव आणि चोचले पुरवायला सुद्धा आपल्याला हे मदतीचं होतं. तर हा आपला मसाला खाकरा आणि ही गुजराती खाकऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मराठी 24 रेसिपीजमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. पण नक्कीच तुम्ही चॅनलवर नोटिफिकेशन तुम्हाला येतील, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त व्ह्यूज करू नका. आणि अजून कुठली रेसिपी पाहायची आहे याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. चला सर्वांना बाय बाय. तर मस्त राहा आणि खात राहा. बाय बाय.